पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने 6 वर्ष परंपरा जपणारे भव्य सतेज कृषी व पशु प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत तपोवन मैदान कळंबा रोड कोल्हापूर येथे सुरू. तर नक्की भेट द्या तपोवन मैदानाला आणि सहभागी व्हा नवनवीन कृषी, पशु, फुले आणि अन्य अत्याधुनिक माहिती जाणून घेण्यासाठी. चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या तपोवन मैदानाला. आज शेंगा पार्कमध्ये येऊन वैद्यकीय आपलं महाविद्यालय आहे त्याची पाहणी केली. त्याशिवाय छत्रपती प्रमिलादेवी हॉस्पिटल त्याच्या दुरुस्तीसाठी जे आपण निधी दिला होता त्याचाही आढावा घेण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. आता CPR हॉस्पिटल ही 1885ची ही जुनी इमारत आहे, जुनीची इमारत आहे आणि त्याला फार मोठ्या मर्यादा आलेल्या होत्या आणि त्याचं फार ड्रेनेज तुंबणं, रस्ते खराब झालेले होते, फार मोठी दुरावस्था झाली होती. त्यासाठी आपण 44 कोटीचा निधी मंजूर केलेला होता. एकूण 27 इमारती त्या आवारामध्ये आहेत. त्यापैकी आता 2 इमारती पूर्ण झालेल्या आहेत आणि आता राहिलेल्या इमारतींचं 7 इमारतींचं 25% काम पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये दुधगंगा इमारतीपैकी 8 जे वॉर्ड आहेत त्यापैकी 4 वॉर्ड पूर्ण झालेले आहेत. तुम्ही जवळ बघितलं तर अतिशय चकाचक आता आपण जे प्रेझेंटेशन बघितलं त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे. विधंगा इमारतीचं 20% काम झालेलं आहे. मेंटेन इमारतीचं 75%, नर्सिंग हॉस्टेल 50%, बाह्यरुग्ण इमारत 30%, कृषी इमारतीचं 10% आणि HCR इमारतीचं 10%. आता ही जी इमारतीचं काम सुरू आहे 7 ते मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं कंत्राटदारांनी आम्हाला सांगितलं आणि अधिकाऱ्यांनी 10 इमारती या दिवाळीपूर्वी होणार आहेत. सब्जेक्ट टू त्यांना निधी दिल्याप्रमाणे निधी आपण दिला की तशा त्या इमारती पूर्ण करणार आहेत. त्यामुळे CPR त्याचा पूर्णपणानं चेहरा आणि मोहरा आपला बदलला दिसेल आणि नवीनच एक हॉस्पिटल तयार झालेलं आपल्या लक्षामध्ये येईल. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.